नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि अद्यापपर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज आपण टॉप 25 प्रश्न बघणार आहोत आणि तुम्ही Instagramवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय सराव परीक्षा शिपाई भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरावाचे व्हिडिओ, अतिसंभाव्य प्रश्नाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे, ते बघून घ्या. वेळ न दवडता सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी टॉप 25 प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, इस्रोद्वारे विकसित केला जाणारा G20 उपग्रह प्रामुख्याने कोणत्या कारणांसाठी तयार केला जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब. हवामान बदल, हवा प्रदूषण आणि हवामानाचा अंदाज यांचा अभ्यास करणे. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या नेतृत्वाखाली G20 हवामान अभ्यास उपग्रह कोणत्या वर्षापर्यंत प्रक्षेपित करणे अपेक्षित आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क. 2027. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे म्हणजेच MCA 2024-25 या वर्षासाठीचा प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चंदू पाटणकर. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे MCA 2025-26 या वर्षासाठीचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शोभा पंडित, पर्याय क. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे MCA चे विद्यमान अध्यक्ष कोण आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय अ. अजिंक्य नाईक. प्रश्न क्रमांक 6, जगातील राष्ट्रीय संसदेत कनिष्ठ सभागृहात सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व असलेला देश कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क. रवांडा. भारतात सध्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 13.63%, पर्याय ब. प्रश्न क्रमांक 8, सध्या जगात असे कोणते 2 देश आहेत जिथे राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख अशा दोन्ही पदांवर महिला कार्यरत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आइसलँड आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 9, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पॉवर ग्रिड पश्चिम क्षेत्र 1 चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अशोक कुमार बेरा. प्रश्न क्रमांक 10, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोर्रा वामसीराव मोहन, पर्याय ब. पुढचा प्रश्न क्रमांक 11, पॉवर ग्रिड ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि ही आहे विद्युत पारेषण या कंपनीशी संबंधित किंवा या क्षेत्राशी संबंधित. महावितरण, विद्युत पारेषण आणि महाऊर्जा असे MSCP चे 3 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 12, महाऊर्जा म्हटलो मी. गुजरात मधील अहमदाबाद येथील कोणता रेल्वे डेपो भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कांकरिया कोचिंग डेपो, पर्याय ब. प्रश्न क्रमांक 13, सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. हरिवंश नारायण सिंह. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी AI चा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी कोणते नवीन उपकरण विकसित केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हॅम्पियम ऑक्साइड मेमरिस्टर, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 15, रिलीफ योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उद्योग मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, पर्याय क्रमांक ब.
प्रश्न क्रमांक 16 31 मार्च 2026 च्या आकडेवारीनुसार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि थेट रोजगार निर्मितीमध्ये कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 17 देशांतर्गत खेळाडूंकरिता केंद्रीय करार प्रणाली सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लागू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई क्रिकेट संघटना. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 18 दिव्य भारत या ग्रंथाचे प्रकाशन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा ग्रंथ कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मदर अँड श्री अरबिंदो संस्था. पुढचा प्रश्न क्रमांक 19 दरवर्षी कोणता महिना पार्किन्सन्स रोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क एप्रिल. खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हाच महिना पार्किन्सन्स रोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 20 वाणी भारतीय भाषांच्या प्रगतीसाठीचे व्यासपीठ योजनेची तिसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे AICTE म्हणजेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद. प्रश्न क्रमांक 21 भारतातील पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप फॅब्रिकेशन प्लांट कोठे स्थापन करण्यात येत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब धोलेराव गुजरात. प्रश्न क्रमांक 22 जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर 2026 सालची या दिवसाची थीम काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर. प्रश्न क्रमांक 23 सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 याचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थातच उत्तराखंड ऑप्शन बी कारण देवभूमी हे उत्तराखंडला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न क्रमांक 24 सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 या उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब CDS जनरल अनिल चव्हाण. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आशिया शून्य उत्सर्जन समुदाय AZAC हा उपक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जपान. पर्याय क्रमांक क. तर मित्रांनो हे होते 20 एप्रिल 2026 संदर्भातील म्हणजेच कालच्या दिवसभरातल्या आणि अलीकडच्या काळातल्या काही महत्वाच्या घडामोडी यातले टॉप 25 प्रश्न जे परीक्षेला विचारले जातात त्यामुळे आपण याला व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे अतिशय सोप्या भाषेत परीक्षेसाठी उपयुक्त आणि हे अवश्य लक्षात ठेवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवालाच्या YouTube, Facebook, Instagram आणि Telegram या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुम्ही असणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. कारण तुम्ही Instagramवर भरभरून प्रतिसाद देत आहात, YouTubeवरही भरभरून प्रतिसाद देत आहात, Telegram आणि Facebookवरही प्रतिसाद देत आहात. तुमच्या या प्रतिसादाबद्दल तुम्हाला साष्टांग दंडवत. असाच प्रतिसाद देत राहा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला, व्हिडिओजला, रील्सला शेअर करत राहा. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत राहा. आणि एक महत्वाची सूचना, आपण आजच्या किंवा उद्याच्या दिवसात आपले व्हिडिओ एकानंतर एक अशा 4 प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीच्या किंवा प्रिव्हियस 2025च्या 24च्या अशा 2 अशा एकूण 4 प्रश्नपत्रिका आपल्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या स्पष्टीकरणासहित त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. आतापर्यंत 7 व्हिडिओ आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या सराव संदर्भात टाकलेले आहे. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर नक्की बघून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.